या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशात वाढत असताना नाशिक जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 झाली आहे। दुसरा रुग्ण सापडल्याने आता अजून काळजी घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना याबाबत माहिती देत काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एक रुग्ण पॉझिटिव्ह होता आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती व्यवस्थित स्थिर आहे, चांगले प्रतिसाद ते देत आहेत। आज आपण जे काही सॅम्पल्स पाठवलेले होते प्रयोगशाळेकडे त्याचे अहवाल प्राप्त झालेत आणि त्यात एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत। नाशिक शहरामधले ती व्यक्ती आहेत आणि त्यांना देखील आता ताबडतोब आपण उपचार सुरू करणार आहोत आणि त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे ते करणार आहोत। माझी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती व सूचना आहे की जे लोकांनी बाहेर प्रवास केलेला आहे, ज्या लोकांनी दिल्लीच्या बाजूने प्रवास करून जे लोक आता नुकतेच आलेले आहेत, या सगळ्या मंडळींनी स्वतःहून शासकीय यंत्रणेशी तातडीने संपर्क करावा। कारण ज्या लोकांनी अशा प्रकारे बाहेरून प्रवास करून आलेले आहेत त्या लोकांमध्ये पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण थोडंसं जास्त दिसतंय। यामुळे आपण यामध्ये कोणतीही भीती बाळगू नये। आपण प्रवास करून जरी आलेला असाल, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला असाल, कोणत्या जाती, धर्म, वंश, पंथ कशाचे आहात, या गोष्टी आपल्या ट्रीटमेंटमध्ये किंवा आपल्या प्रती असलेल्या शासनाच्या भावनेमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा आणणाऱ्या नाहीत। आपण खुलेपणाने शासकीय यंत्रणेशी संपर्क साधला पाहिजे। आपण लगेच आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला पाहिजे, जेणेकरून लवकरात लवकर आपल्या टेस्ट केल्या जातील, लवकरात लवकर आपल्याला पुढील उपचार करता येतील आणि आपल्यामुळे कळत नकळत जो हा आजार इतरत्र पसरणार आहे त्याला अटकाव करता येईल। म्हणून आपल्याला ही वारंवार विनंती केली जाते, सूचित केलं जाते की आपण तातडीने सगळ्या यंत्रणांशी संपर्क साधा आणि पुढच्या कार्यवाहीमध्ये शासनाला आणि प्रशासनाला मदत करा।